कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर घेऊन येते जिथे सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. सगळे आशा संपून गेलेली असते आणि माणसाला वाटतं की आता त्याच्या आयुष्यात काहीच उरलं नाही. आपल्या माणसाने दिलेली जखम, त्यांनी तोडलेला विश्वास आणि ती शांती जी मनात दडलेली असते, सगळं संपून टाकावंसं वाटतं. पण कधी कधी अशा तुटलेल्या क्षणात एक असं नातं, एक नवीन आशा आपल्यासमोर येते जी आपल्याला फक्त जगण्याचंच बळ देत नाही, तर आपलं नशीब पण बदलून टाकते. आजची गोष्ट अशाच एका तरुण मुलाची आहे, जो मृत्यूची वाट बघत रस्त्यावरून निघाला होता. पण नशिबाने त्याला एक नवीन आयुष्य दिलं. अनिल त्याच्या आईवडिलांचा मोठा मुलगा होता. अनिलच्या वडिलांनी त्याला त्यांच्या जागेवर नोकरीला लावले. जेव्हा त्यांनी या जगाचा निरोप घेतला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर शांती होती आणि त्यांचे शेवटचे शब्द होते की मी माझी नोकरी माझ्या मुलासाठी सोडून जात आहे. तो माझी नोकरी सांभाळेल. आणि ही गोष्ट माझ्या मनात घर करून गेली होती. आईने सगळे कागदपत्रे असलेली कारवाई पूर्ण केली आणि मुलाला त्यांच्या बाजूला बसवत म्हणाल्या, अनिल, ही नोकरी तुझ्यासाठी नाही. हा पगार तुझ्यासाठी काहीच नाही. तू बाहेरच्या देशात जा. तिथे एका वर्षात जेवढं कमवशील तेवढे इथे 5 वर्षात पण कमवू शकत नाहीस. आईचं बोलणं टाळणं अनिलसाठी अशक्य होतं. आईने त्याच्यासाठी केलेला त्याग त्याला चांगलाच माहीत होता. तिच्या प्रेमावर संशय घेणं त्याच्यासाठी पाप करण्यासारखं होतं. अनिल दुबईला जायची तयारी करायला लागला. मनात खूप मोठमोठी स्वप्न होती. जेव्हा दुबईवरून पैसा कमवून परत येईल तेव्हा लोक त्याची इज्जत करतील. त्याला तशीच चांगली मुलगी बायको म्हणून मिळेल जी सिनेमातल्या हिरोला मिळते. बहिणींचं चांगल्या घरात धुमधडाक्यात लग्न करून देईल. पण सत्य खूप कटू निघालं. ऊन, थंडी, मालकाचा राग, त्याचं ओरडणं, उपाशी राहणं, दिवस रात्रीची बदलती शिफ्ट, सगळं काही सहन केलं. कधी तक्रार केली नाही, कारण मनात आईच्या आशीर्वादाचा आधार होता. प्रत्येक महिन्याला मिळणारा पगार तो घरी पाठवून देत असायचा. आईला म्हणायचा, आई, कुठल्या गोष्टीची कमी असेल तर सांग. पण कधी तिच्या तोंडातून तिने तिची इच्छा सांगितली नाही. पण जेव्हा कधी अनिल त्याच्या लग्नाचा विषय त्याच्या आईकडे काढायचा तेव्हा त्याची आई तो विषय टाळत असायची. कधी त्याला म्हणायची की आत्ता ही वेळ लग्न करायची नाही, तर कधी त्याला म्हणायची की अगोदर तुझ्या बहिणींचे लग्न तुझ्या अगोदर करायचे आहेत. आईचं बोलणं ऐकून तो आई बोललेल्या सगळ्या गोष्टी ऐकत असायचा, कारण त्याने कधीच आईचं बोलणं टाळलं नव्हतं. असं करता करता 8 वर्षे निघून गेली. घरात बहिणीचं लग्न होतं म्हणून अनिल सुट्टी घेऊन अचानक घरी आला. घरी आल्यावर बघितलं तर त्याची आई झोपलेली होती. त्याला बघून त्याच्या आईला अजिबात आनंद झाला नव्हता. बहिणीचं लग्न थाटामाटात पार पडलं. बहिणीच्या लग्नानंतर अनिलने त्याच्या आईजवळ त्याच्या लग्नाचा विषय काढला. तशी त्याची आई भडकली आणि म्हणाली, इथे माझा जीव चाललाय आणि तुला तुझ्या लग्नाची पडली आहे का? आईचं बोलणं ऐकून त्याला खूप लाज वाटली आणि दुसऱ्या दिवशी तो परत दुबईला आला. मग एके दिवशी त्याच्या चुलत भावाचा त्याला फोन आला. तो म्हणाला, तुला माहीत आहे का, तुझ्या आईने माझ्या लग्नात डान्स केला. सगळ्या गावात त्या गोष्टीची चर्चा सुरू आहे. ते ऐकून अनिलच्या पायाखालची जमीनच सरकली. तो मनात म्हणाला, आई तर माझ्यासमोर मरायला लागल्यासारखी झोपलेली होती आणि भावाच्या लग्नात डान्स करत होती. त्या दिवशी त्याचं मन पूर्णपणे तुटून गेलं. अनिलने त्याच्या लग्नाचा विषय सोडून दिला. त्याच्या धाकट्या भावाचं लग्न झालं. त्याची बायको स्वभावाने खूप चांगली होती आणि दिसायला पण सुंदर होती. जेव्हा त्याचा भाऊ त्याच्या मुलासोबत असलेला फोटो स्टेटसवर ठेवत खाली लिहायचा की माझा मुलगा माझी दुनिया आहे, ते बघून बिचारा अनिलच्या मनाच्या अक्षरशः चिंध्या व्हायच्या. त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागायचं. तो विचार करायचा की माझं पण लग्न वयात झालं असतं तर माझी पण मुलं असती, त्यांनी पण मला बाबा म्हणून आवाज दिला असता. पण वेळ निघून गेली होती. 18 वर्ष अशीच निघून गेली. अनिल तिथेच राहिला. तोच एकटेपणा, तेच काम, ती वाळवंटातली गरमी आणि तेच बाहेरच्या देशातलं जीवन. अनिलच्या तोंडावर सुरकुत्या वाढायला लागल्या होत्या. त्याचा पगार वाढला होता पण कामात बदल झाला नव्हता. तो उंच उंच बिल्डिंगच्या खिडक्यांच्या काचा स्वच्छ करत असायचा. रोज घरातून बाहेर पडताना देवाकडे प्रार्थना करत असायचा की देवा, आज पण माझी रक्षा कर. काम करताना दोर तुटू नये किंवा माझा हात सुटून देऊ नकोस. पैसा वाढला होता पण घरातल्या लोकांचे प्रेम कमी होत गेलं होतं. कारण माणूस पैसा तर कमवू शकतो पण आपल्या माणसांचे प्रेम विकत घेऊ शकत नाही. त्याच्या मेहनतीने त्याचं घर चालू होतं
त्याच्या बहिणीची चांगल्या घरात लग्न झाली होती. त्यांचा संसार सुरू झाला होता. भावाची पण स्वप्न पूर्ण झाली, पण तो स्वतः आणि त्याची सगळी स्वप्न, इच्छा अपूर्णच राहिल्या. एक दिवस काम करताना त्याचा तोल गेला आणि दोर तुटला. तो धाडकन जमिनीवर येऊन आपटला. शुद्धीत आला तेव्हा पायात सहन न होणारा त्रास होता. डॉक्टरांनी सांगितलं की आता तुम्ही तुमचं जुनं काम करू शकत नाही. तिथल्या मित्रांनी त्याला आधार दिला, त्याचं औषध पाणी केलं, पण नंतर सरळ सांगितलं की आता तू तुझ्या घरी परत जा, कारण इथे आता तुझी कोणी मदत करणार नाही. त्याला तिकीट काढून दिलं आणि तो भारतात परत आला. पण जेव्हा लंगडत चालत जखमी शरीर घेऊन घरी पोहोचला तर घरात कुणाच्याही डोळ्यात त्याला बघून आनंद दिसत नव्हता. फक्त सगळे घरातले त्याला बघून हैराण झाले होते. त्याच्या घरातले विचार करायला लागले की आता तो त्यांच्यावर ओझं होणार. त्याची आई पण पूर्णपणे बदलून गेली होती. तीच आई जी प्रत्येक वेळी बोलायची की तू मोठा आहेस, तुलाच त्याग करायला लागणार. आज त्याच आईनं त्याला बघून तोंड फिरवलं होतं. अनिल त्याच्या आईला म्हणाला, आई मला एक खोली राहायला दे, आता मी कुठे जाऊ. त्याच्या धाकट्या भावाची बायको म्हणाली, आम्हाला 2 रूम हवे आहेत, मुलं मोठी व्हायला लागली आहेत, मी माझी खोली कुणालाही देणार नाही. अनिल म्हणाला, हे पूर्ण घर मी कमवलेल्या पैशातून बांधलं आहे, मी तर फक्त माझ्यासाठी एक खोली मागत आहे. त्याने ती खोली घेतली आणि तिथेच पडून राहिला. दिवसभर कोणी विचारायला येत नव्हतं. कधी चुकून कोणीतरी आलं तर हाल हवा विचारत असायचं. तेव्हा अनिल म्हणायचा, मी ठीक आहे. फोनवर यूट्यूब बघत बसायचा आणि विचार करायचा की 20 वर्ष बाहेरच्या देशात घालवलं आणि आणलं काय? काहीच नाही. ना बायको, ना मुलं, ना मनाला शांती, ना इज्जत आणि नाही प्रेम, काहीच नाही. एक दिवस त्याचा चुलत भाऊ आला आणि त्याच्या आईसोबत गप्पा मारायला लागला. तो बोलता बोलता अनिलच्या आईला म्हणाला, काकी अजून पण अनिलचं लग्न होऊ शकतं. तेव्हा त्याची आई लगेच म्हणाली, माझ्या म्हाताऱ्या अंगात एवढी ताकद नाही की मी त्याच्यासाठी स्थळ बघत फिरू. आणि कुठली मुलगी करणार आहे त्याच्यासोबत लग्न? आता तर त्याचे केस पण पांढरे झाले आहेत. आईचं बोलणं ऐकून अनिलच्या मनात 1000 सोया टोचल्यासारखं झालं. त्याला असं वाटलं की पांढरे केस त्याने जाणून बुजून केले आहेत. जणू म्हातारे होऊन त्याने पाप केलं आहे. आईचे तसले ते त्याच्याबद्दलचे बोलणं ऐकून अनिल त्याच्या चुलत भावाला म्हणाला, आता बस झालं, तू माझ्या लग्नाचा विषय या घरात काढून जाऊ नकोस, कारण ना मला आता कुठल्याही मुलीशी नातं जोडायची हिंमत आहे आणि नाही कुठली नवीन स्वप्न बघण्याची, ना तुटलेली स्वप्न सहन करण्याची माझ्यात ताकद आहे. काही दिवसांनी एक दिवशी रात्री त्याला त्याच्या धाकट्या भावाच्या खोलीतून मोठ्याने बोलण्याचा आवाज ऐकू आला. त्यांच्या आवाजात त्याच्याबद्दल राग, तिरस्कार पण होता आणि त्याच्याबद्दल कुठला तरी कट करत असल्याचा संशय पण येत होता. दरवाजा आतून बंद होता. तो भिंतीला कान लावून सगळं ऐकत होता. धाकटी भावजाई तिच्या नवऱ्याला म्हणाली, अहो, तुमच्या भावाने का आपल्या खोलीवर कब्जा करून ठेवला आहे? त्यांना इथून हाकलून द्या. आपण 2 खोल्या मागितल्या होत्या आणि आपल्या एका खोलीवर तो कब्जा करून बसला आहे. त्याचा धाकटा भाऊ त्याच्या बायकोला म्हणाला, अगं तो माझा भाऊ आहे, मी कसा त्याला घरातून हाकलून देऊ शकतो? मजाक थोडीच आहे. असं काहीतरी व्हायला पाहिजे, जसं की एखादी मोठी गोष्ट, एखादा पुरावा, म्हणजे आईला पण विश्वास बसेल आणि पाहुणे पण काहीच बोलणार नाहीत. त्या दोघांचं बोलणं ऐकून अनिलच्या अंगावर सरकन काटा आला. त्याने त्याच्या भावासाठी सगळ्या गोष्टींचा त्याग केला आणि तोच भाऊ आज त्याच्याविरुद्ध कट रचत होता. त्यांचं ते सगळं बोलणं ऐकून पण अनिल गप्प बसला, कारण जेव्हा दुश्मनी लपून केली जाते तेव्हा तो माणूस ना गोंधळून करू शकतो आणि नाही त्याच्याबद्दल सफाई देऊ शकतो. त्याने विचार केला की हे सगळं काही नीतीवर सोडून द्यावं, पण त्याला तरी काय माहीत होतं की येणारा काळच त्याला मोठ्या संकटात ढकलून देणार आहे. एक दिवस त्याच्या भावाच्या बायकोने त्याला आवाज दिला आणि म्हणाली, भाऊजी जरा इकडे या, जरा काम आहे, माझ्या खोलीतला बल लावून द्या. त्यावेळी त्याचा धाकटा भाऊ घरात नव्हता. अनिल खुश झाला. त्याला वाटलं कमीत कमी घरात कोणाच्या तरी कामाला उपयोगी पडलो, नाहीतर मला बघायला पण कोणाला आवडत नाही. तो भावाच्या खोलीत गेला आणि बल लावण्यासाठी पुढे सरकला. तसा त्याच्या भावजाईने दरवाजा आतून बंद करून घेतला आणि जोरजोरात ओरडायला लागली. स्वतःचे कपडे फाडायला लागली, मला वाचवा, मला वाचवा.
भाऊजी माझी छेड काढत आहेत. माझ्यासोबत चुकीचं करायला आला आहे. भाऊजाईचं बोलणं ऐकून अनिल दंग झाला. तो म्हणाला, तू वेडी झाली आहेस का? तू स्वतः मला तुझ्या खोलीत बल लावायला बोलावलं आहेस. तरी पण ती ओरडत राहिली, जसा की तू जनावर आहे. तो दार उघडायला पुढे गेला. जसा खोलीतून बाहेर गेला, समोर त्याचे दोन्ही भाऊ उभे होते. त्यांच्या डोळ्यात तिरस्कार दिसत होता, जणू अनिल कुठला गुन्हेगार आहे. ते म्हणाले, दादा, तुला लाज वाटायला पाहिजे. तुझं लग्न झालं नाही म्हणून तू घरातल्या बायकांवर हात टाकत आहेस. अनिल लाचार होता. तो म्हणाला, देवाला तरी घाबरा, मी काहीच केलं नाही. तिने मला स्वतः बोलवलं होतं. तिचा नवरा म्हणाला, ती का तुला बोलवायला लागली, तिचा तरुण नवरा असताना? अनिल ओरडून सगळ्यांना सांगत राहिला, हे सगळं खोटं आहे. हा, तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्याविरुद्ध कट रचला आहे, मला घरातून बाहेर करण्यासाठी. पण कुणीच ते बिचाऱ्या अनिलचं ऐकून घेतलं नाही. कारण लोकांना तेच ऐकू येतं जे त्यांना ऐकायचं असतं. मग निर्णय आला. अर्धी रात्र झाली आहे, निघून जा कायमचा या घरातून. अनिल म्हणाला, पण आई, मी कुठे जाऊ? हे माझं आपलं घर आहे. ते सगळे म्हणाले, ते आम्हाला काही माहीत नाही, आणि त्याला धक्के मारून घरातून हाकलून दिले, जसा की तो एक चोर आहे, गुन्हेगार आहे. अनिल घरातून बाहेर आला तर त्याचं सगळं अंग थरथर कापत होतं. भिंतीला टेकून बसला आणि विचार करायला लागला की हे सगळं माझ्यासोबतच का होत आहे? मी खरंच या घरात राहण्याच्या लायकीचा नाही का? त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. त्याच्या मनात अनेक प्रश्न चालू होते, पण कुठल्याही प्रश्नाचं त्याच्याकडे उत्तर नव्हतं. तो विचार करत होता की मी घरातल्या लोकांसाठी केलेले 20 वर्षाच्या त्यागाचं हेच फळ होतं. माझा अपराध फक्त एवढाच होता की मी घरात स्वतःला राहण्यासाठी एक खोली मागितली होती. तो विचारात बुडून रस्त्यावर चालत निघाला. एकटा रस्त्यावर भटकत होता. त्याचे पाय थरथर कापत होते. त्याला कशाचेही भान उरले नव्हते. त्याच्या शरीरात ताकद उरली नव्हती. ज्या शरीराच्या आधारे एवढी वर्ष तो बाहेरच्या देशात खिडक्यांच्या काचा पुसायचे काम करत होता, पाऊस आणि वाऱ्यात भिजत चिंबत रस्त्यात चालत निघाला होता. मनात फक्त एकच प्रार्थना करत होता की देवा, आता पुरे झालं, मला मरण दे. आता मी जगू पण शकत नाही आणि मरू पण शकत नाही. ना कुणाला त्याचा खरेपणा समजावून सांगू शकतो. असा विचार करत तो रस्त्याच्या मधोमध चालायला लागला, म्हणजे एखादी गाडी येऊन त्याला उडवून टाकेल. अचानक एक गाडी समोरून आली आणि त्याची हेडलाईट त्याच्या डोळ्यांवर पडली. तो त्या गाडीच्या दिशेने जायला लागला, जणू ती गाडी त्याला या जगातून मुक्त करणार होती. त्याचं मन जोरात धडधड करायला लागलं. विचार केला की आता सगळं संपून जाईल. पण गाडी त्याने केलेल्या विचारांच्या अगदी विरुद्ध थांबली. गाडीचं दार उघडलं. त्यातून एक बाई बाहेर आली आणि ती त्याच्या दिशेने यायला लागली. तिच्या चेहऱ्यावर हैराणी, आवाजात राग आणि सहानुभूती पण होती. ती म्हणायला लागली, तुम्ही हे काय करत आहात? तुम्ही रस्त्याच्या मधोमध का चालत आहात? तुम्ही स्वतःला मारण्याचा प्रयत्न करत का आहात का? तुमच्या आयुष्याची काहीच किंमत नाही का? ती बोलत राहिली, पण अनिल काहीच ऐकू शकला नाही. तो फक्त तिच्याकडे एकसारखा बघत होता, जणू एका अनोळखी व्यक्तीने त्याचं दुःख ओळखलं होतं. तो काहीच बोलला नाही, फक्त खांबासारखा उभा राहून बघत होता. नंतर अचानक त्याच्या डोळ्यांच्या समोर अंधार पसरला आणि तो बेशुद्ध पडला. जेव्हा त्याचे डोळे उघडले तेव्हा तो एका मऊ अंथरुणावर झोपलेला होता. असं अंथरुण त्याने कधी आयुष्यात बघितलं पण नव्हतं. झोपायची तर खूप लांबची गोष्ट. खोलीत थोडासा प्रकाश होता आणि पूर्ण शांतता पसरली होती. पण त्याच्या मनात एक वेगळी शांतता होती, जणू एक खूप मोठं ओझं मनातून उतरलं आहे. त्याच्याजवळ एक डॉक्टर बसून त्याचा BP चेक करत होता आणि समोर तीच बाई उभी होती जी त्याला रस्त्यात भेटली होती. ती डॉक्टरांना घाबरून विचारत होती की तो कसा आहे, काही त्रास तर होत नाही ना? तिचं बोलणं ऐकून डॉक्टर म्हणाले, काळजी करण्यासारखं काहीच नाही, त्यांची तब्येत ठीक होत आहे. फक्त यांचा BP खूप कमी झाला होता, त्यामुळे त्यांना चक्कर आली आणि ते बेशुद्ध पडले. ते ऐकून ती बाई शांत झाली आणि माझ्या चेहऱ्याकडे लक्ष देऊन बघायला लागली, जणू कुठल्या अनोळखी माणसाकडे नाही तर जुना घाव बघायचा प्रयत्न करत होती. काही वेळाने डॉक्टर निघून गेले. आता खोलीत अनिल आणि ती बाई दोघेच उरले होते. ती खूप लक्ष देऊन त्याच्याकडे बघत होती. तिच्या डोळ्यात एक आपलेपणा दिसत होता, जणू ती त्याला खूप वर्षापासून ओळखत होती. जणू हरवलेलं नातं परत मिळालं होतं.
तिनं थोडं हसून तिची ओळख अनिलसोबत केली. ती म्हणाली, माझं नाव दीपाली आहे आणि हे घर माझं आहे. मी या घरात एकटी राहते. हे ऐकून अनिल थोडा हैराण झाला. एवढं मोठं घर आणि त्यात ती एकटी बाई. त्याला असं वाटलं की त्याच्यामागे एखादी कहाणी लपलेली असेल. मग तिने अनिलला विचारलं, तुम्ही माझ्या गाडीच्या समोर का आलात? तुम्ही रस्त्याच्या मधोमध का चालत होता? अनिलने तिच्या डोळ्यात बघून विचारलं, अगोदर तुम्ही मला सांगा, तुम्ही एवढ्या रात्री गाडी घेऊन का निघाला होता? ती हसत आणि हळू आवाजात म्हणाली, अगोदर तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले तर बरं होईल. अनिलने मान खाली घातली आणि त्याची सगळी करुण कहाणी सांगितली. मनात लपलेलं ते खूप वर्षाचं दुःख शब्दाच्या रूपात तोंडातून बाहेर पडलं. अनिलने तिला सांगितलं की मला माझं आयुष्य संपवायचं होतं, कारण मला असं वाटलं की या जगात माझ्यासाठी काहीच उरलं नाही. स्वतःच्या घरातून मला बेइज्जत करून हाकलून दिलं होतं. माझ्याच माणसांनी मला धोका देऊन सगळं हडपलं होतं. त्यामुळे मी रस्त्याच्या मधोमध चालत होतो, म्हणजे एखादी गाडी येऊन मला धडक मारून जाईल आणि माझं आयुष्य संपून जाईल. अनिलचं बोलणं ऐकून ती काही वेळ शांत बसली, जणू बोलण्यासाठी शब्द शोधत होती. मग दीपाली म्हणाली, मी पण तोच विचार करून घरातून बाहेर पडले होते. माझा नवरा मला 6 महिन्यांपूर्वी एकटीला सोडून या जगातून कायमचा निघून गेला. तेव्हापासून मी या घरात घुसमटत जगत होती. एवढं मोठं घर, कितीतरी खोल्या, पैसा अडका, सगळ्या सुखसुविधा आहेत, पण त्यासोबतच हा एकटेपणा जो आतल्या आत माणसाला खात असतो. ती पुढे म्हणाली की हाच विचार करून मी गाडी अशीच चालवत होते आणि जेव्हा हिंमत संपेल तेव्हा स्टेअरिंगवरून हात बाजूला करेन, मग जे होईल ते देव बघून घेईल. तिचं बोलणं ऐकून अनिल पण हैराण होता. ती दोघं त्या रात्री मरणाच्या शोधात निघाले होते. आम्ही दोघं पण आतून पूर्णपणे तुटून गेलो होतो. बहुतेक देवाच्या मनात होतं की आम्ही दोघांनी एकमेकांना भेटावं. खूप वेळ आम्ही दोघं पण शांत बसलो. दीपाली म्हणाली, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही काही दिवस इथे राहू शकता, आणि तसंही तुमची तब्येत अजून बरी झाली नाही की तुम्ही एकटे बाहेर जाऊ शकता, आणि नाही तुमचा पाय ठीक झाला आहे. अनिलने तिचे आभार मानले आणि काही दिवस तिच्या घरात राहिला. या काही दिवसात ते एकमेकांच्या खूप जवळ आले होते. चहा नाश्ता एकत्र करणे, जेवण करत गप्पा मारणे, छोट्या छोट्या गोष्टी एकमेकांच्या सोबत शेअर करणे हे साधारण झालं होतं. आम्ही दोघं आमची दुःख एकमेकांना सांगत होतो, जणू खूप जुनी ओळख आहे. एक दिवस दीपालीने माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणाली, मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. अनिल म्हणाला, बोला ना, मी ऐकत आहे. ती थोडा वेळ शांत झाली आणि नंतर म्हणाली, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्यासोबत लग्न करावं, माझा नवरा बनून माझ्यासोबत इथेच राहावं. मी एकटी आहे आणि तुम्ही पण एकटे आहात. आपण दोघे एकमेकांना ओळखायला लागलो आहोत. माझा विश्वास आहे की तुम्ही माझे चांगले जीवनसाथी बनाल. आपण दोघे एकमेकांचा आधार बनू. दीपालीचं बोलणं ऐकून अनिल काही वेळ शांत बसला, पण मनात एक आशेचा नवीन किरण जागा झाला होता. मनातून तो खूप खुश होता, कारण पहिल्यांदा कोणीतरी त्याला आपलं मानलं होतं. त्याला इज्जत मान सन्मान दिला होता. त्याच्यावर प्रेम केलं होतं. त्याने लगेच होकार दिला आणि त्या दोघांनी कोर्टात जाऊन लग्न केलं. दीपाली एक खूप श्रीमंत घरातली बाई होती. तिच्याजवळ सगळ्या सुखसुविधा होत्या. घर, गाडी, पैसा अडका, दागिने, घरात कामाला नोकर माणसं. पण एका गोष्टीची कमी होती, एक असा नवरा जो तिला समजून घेईल, जो तिच्यासोबत जवळ बसून सुखदुःखाच्या गोष्टी करेल, तिच्या मनातलं दुःख समजून घेण्याचा प्रयत्न करेल. आणि तो नवरा माझ्या रूपात तिला मिळाला होता. आता आम्ही दोघं नवरा बायको या मोठ्या घरात सुखात आनंदात जीवन जगत आहोत. ना मला कुठल्या गोष्टीची काळजी आहे आणि नाही तिला, कारण आम्ही दोघांनी आयुष्याची सगळ्यात मोठी लढाई जिंकली होती, ती पण एकटेपणाची लढाई. दीपालीचा नवरा खूप मोठा बिझनेस सोडून गेला होता, जो खूप यशस्वी होता, पण तो गेल्यानंतर त्याचा बिझनेस अनाथ बनून राहिला होता, ज्यात जीवच नव्हता. एक दिवस दीपाली अनिलला म्हणाली, अहो, आता हे सगळं तुम्ही बघा, कारण मी आई होणार आहे. ना मी ऑफिसमध्ये जाऊ शकते आणि नाही कुठल्या मीटिंगला जाऊ शकते. अनिलने ऑफिसला जायला सुरुवात केली. काही महिन्यातच त्याने सगळं काम शिकून घेतलं. त्याने तो बिझनेस त्याच्या पद्धतीने करायला सुरुवात केली. दिवस रात्र मेहनत केली, कारण आता ते फक्त तिचं नसून त्याचं
त्या दोघांचं पण झालं होतं. एक दिवस तो क्षण पण आला. त्याच्या आयुष्यातली परीक्षा होती. आज ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू होते. अनिल त्याच्या टीमसोबत केबिनमध्ये बसला होता. तो येणाऱ्या लोकांचे इंटरव्ह्यू घेत होता. खूप लोक येऊन जात होती. नंतर त्याला सांगितलं गेलं की आता जो आत येणार आहे तो दुसरा कोणी नसून त्याचा लहान भाऊ आहे. तोच भाऊ ज्याने त्याला अर्ध्या रात्री आईच्या समोर घरातून धक्के मारून हाकलून दिलं होतं. तो आत आला आणि भावाला ऑफिसमध्ये बघून अचंबित झाला. तो अनिलला म्हणाला, दादा तू इथे? दादा तुझ्याकडे बघून असं वाटत आहे की तू या कंपनीचा मालक आहेस. अनिल म्हणाला, तुझा अंदाज बरोबर आहे, मीच या कंपनीचा मालक आहे. अनिलने त्याच्या भावाला विचारलं, तू इथे का आला आहेस? त्याचा भाऊ म्हणाला, मी नवीन नोकरी शोधत आहे. जुनी नोकरी सुटली आहे आणि घराची अवस्था पण ठीक नाही. दादा तू तर माझा मोठा भाऊ आहेस ना, तू माझी मदत नक्की करशील. अनिल म्हणाला, का नाही, तू बाहेर जाऊन बस, आम्ही ठरवून तुला कळवतो. तो आनंदात केबिनमधून बाहेर गेला. पण अनिलच्या मनात असलेल्या जुन्या जखमा परत ताज्या झाल्या. काही वेळानंतर सिलेक्ट झालेल्या लोकांची नावं घेतली. भावाचं नाव न घेता दुसऱ्या हुशार आणि अनुभवी मुलाचं नाव घेतलं. त्याच्या भावाचं नाव घेतलंच नाही. दुसऱ्या दिवशी अनिलचा भाऊ त्याच्या केबिनमध्ये त्याला भेटायला आला. तो त्याला म्हणाला, दादा तू माझ्यासोबत हे चांगलं केलं नाहीस, मला नोकरी का दिली नाहीस? अनिल त्याला म्हणाला, त्या दिवशी रात्री तू माझ्यासोबत काय केलंस आठवत आहे का तुला? तू आईच्या समोर मला माझ्याच घरातून धक्के मारून हाकलून दिलंस, बायकोकडून खोटे आरोप केलेस, सगळा प्लॅन तू बनवलास म्हणजे मी ती खोली सोडावी. मग आता तू माझ्याकडून कशा अपेक्षा ठेवू शकतोस? अनिलचे बोलणे ऐकून त्याच्या भावाने लाजेने मान खाली घातली आणि म्हणाला, दादा आता तर तुझ्याजवळ सगळं काही आलं आहे, त्यामुळे तू आमच्यासारख्या लोकांना बेकार समजत आहेस. अनिल म्हणाला, हो तू हेच समज, कारण तुमच्यासारखी लोक फक्त स्वतःचा फायदा बघत असतात. जेव्हा कुणाच्याजवळ काहीही नसते तेव्हा त्याचा त्रास वाढवत असतात. जेव्हा तू यशस्वी होतो, त्याच्या आयुष्यात पुढे जातो, तेव्हा त्याच्या दरवाजात येऊन उभे राहता. आता माझ्याकडे काहीही मागू नकोस. आता मी तो पहिला अनिल तुझा भाऊ राहिलो नाही, ज्याला तू अर्ध्या रात्री घरातून बाहेर काढलं होतंस. आता मी माझ्या बायकोसोबत आनंदात जगत आहे. जीवनातले सगळ्यात मोठे सत्य हेच आहे की वेळ कधीच कुणाची वाट बघत नाही किंवा कुणासाठी थांबतही नाही, फक्त पुढे निघून जाते आणि मागे आठवणी सोडून जाते. जर नाती फक्त फायदा बघून करत असतील तर ती नाती नसतात, ती तर फक्त काही काळासाठी केलेले संबंध असतात. आपण प्रत्येक वेळी आपल्या घरासाठी, कुटुंबासाठी त्याग करत असतो. आपण लहानपण, तरुणपण, आपली सगळी स्वप्न, सगळ्या इच्छा आपल्या घरातल्या लोकांसाठी त्या सगळ्यांचा त्याग करतो. पण त्या बदल्यात आपल्याला काय मिळते? तर फक्त धोका. आणि तो धोका जर आपल्या लोकांनी, घरातल्यांनी दिलेला असेल तर मन तुटतं, काळजाचे 1000 तुकडे होऊन जातात. पण आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवायला हवे की देव सगळं बघत असतो. जो आपल्याला दुःख, वेदना देतो, आपण त्यांच्याकडून चांगुलपणाची अपेक्षा ठेवू नये. आपल्या त्रासातून शिका आणि त्याला आपली ताकद बनवा. देव प्रत्येक वेळी चांगल्या लोकांच्या सोबत असतो. फक्त स्वतःशी प्रेम करायचे सोडू नका आणि दुसऱ्याला आपल्या चांगुलपणाचा फायदा घेऊन देऊ नका. वेळेवर सावध व्हा, म्हणजे आयुष्यात सुखी व्हाल.